काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आपल्या सोबत आहे। आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस, नागपुरात अधिवेशन होत आहे। तुम्ही इथले स्थानिक आमदार आहे, कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटतात अधिवेशनात? मला वाटतं की मुद्द्यांची काही कमी नाही आहे। नवीन सरकारची इनिंग सुरू होत आहे। काल पत्रकार परिषदेत आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पाहिली, परंतु विदर्भातल्या ज्या समस्या आहे त्या समस्या मागच्या 5 वर्षापासून जशाच्या तशा आहे। नागपूर शहरातील समस्या असतील, म्हणजे आज आम्ही इथे पाहिला की महानगरपालिका ही सगळ्या शहरावर नियंत्रण ठेवते, पण एखादी आग जर लागली तर 800 पदांपैकी फक्त 120 लोक कार्यरत आहे। आगीच्या तोंडात हे शहर आहे आणि अशा वेळेस या पदांची निर्मिती करणं, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या, शेतकऱ्यांच्या भावाला मिळणारे प्रश्न, या सगळींकडे दुर्लक्ष होत आहे। मला वाटते अशा परिस्थितीत सभागृह हे 3 आठवडे चाललं पाहिजे, ज्यामुळे या प्रश्नांवर चर्चा होऊन काहीतरी निकष होईल। नुसती चर्चा होऊन नाही चालणार, तर या चर्चा झाल्या विदर्भातल्या, त्या चर्चांवर काय झालं याचं फलितसुद्धा अधिवेशनाच्या शेवटी मिळायला पाहिजे। आणि म्हणून मला वाटतं की हे अधिवेशन 1 आठवड्याचं न राहता जवळपास 3 आठवडे राहिलं तरच हा सरकारचा एवढा खर्च होणारा पैसा हा उपयोगी पडला असं म्हणता येईल। विरोधी पक्ष नेता नाही सभागृहामध्ये, तुम्ही ज्या सभागृहात जाणार विरोधी पक्षांचा नेताच नाही, कसं आहे? विरोधी पक्ष नेता, विरोधी पक्षात 45 आमदार आहेत ना, ते सगळेच विरोधी पक्ष नेते एवढे सक्षम राहतात काम करायला, सगळ्यांना प्रश्न समजतात, परंतु विरोधी पक्ष नेता नाही म्हणून काय प्रश्नांवर चर्चा होणार असं नाही आहे। प्रश्नांवर चर्चा होणारच आहे। विरोधी पक्षाची संख्याही कमी झाली, म्हणजे एकीकडे 237चा आकडा आणि दुसरीकडे या ठिकाणी 47चा आकडा। मला असं वाटतं की ही संख्या कमी जरी असली तरी चर्चा करण्यासाठी ही संख्या आणि विदर्भातले प्रश्न मांडण्यासाठी, राज्यातले प्रश्न मांडण्यासाठी ही संख्या खूप मोठी आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन नोमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।